नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन माहिती घेऊन आले आहे। तर आता जी योजना आहे लाडकी बहीण योजना, त्यासोबतच आणखी महिलांना नवीन योजना काढल्या आहेत सरकारने। ज्या महिलांना योजनेचा लाभ झाला नाही आहे लाडकी बहीण योजनेचा, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नवीन जी योजना आहे ती आपण जाणून घेऊयात। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवीन योजनांची माहिती जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर नवीन जी बातमी आहे ती आहे LIC बीमा सखी योजना। आता LIC बीमा सखी योजना नेमकी काय आहे आणि त्यामध्ये तुम्हाला महिन्याला किती पैसे मिळणार याबाबत आपण जाणून घेऊयात। तर महिलांना ही आनंदाची बातमी आहे की महिलांसाठी आणखी योजना निघत आहे। तर राज्यातील जी लाडकी बहीण योजनेनंतर सध्या LICच्या बीमा सखी योजनेची जी आहे ती चर्चा सुरू आहे। तर ही योजना सुशिक्षित महिलांसाठी असून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सरकारने काढली आहे। तर याची वय काय आहे, अटी काय आहेत, मर्यादा काय आहेत आणि पात्रता ह्या तर असणारच। कोणतीही योजना म्हटल्यावर त्यासाठी पात्रता तर आल्यास, तर आपण ते जाणून घेऊयात की याचं अटी काय आहेत। तर जे महिला आहेत त्या 18 ते 70 वयोगटातील आणि 10वी उत्तीर्ण महिला विमा सखी योजनेसाठी पात्र आहेत। म्हणजे काय, तर 18 ते 70 हे वय असलेल्या महिलांसाठी, मुलींसाठी हे पात्र आहे। ही योजना त्यांना लाभ होणार आहे योजनेचा। तर या योजनेचा भाग बनणाऱ्या महिलांना विमा सखी म्हणून ओळखले जाईल। ते आपल्या परिसरातील महिलांना विमा मिळवून देण्यासाठी मदत करतील आणि ज्यामुळे त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। तर काय, हे तर ही खास योजना जी आहे ती महिलांसाठीच आहे। परत LIC विमा सखी योजना, तर याच्यासाठी दुसऱ्यांना मदत करणे आणि स्वतः जे आहे ते स्वयंरोजगाराचा संधी उपलब्ध करून घेणे हे याचे योजनेचे उद्दिष्ट आहे। आणि त्यासाठी वयोमर्यादा ही सरकारने सांगितले आहे की 18 ते 70 वयोगटातील महिला हे योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर या योजनेअंतर्गत सुशिक्षित महिलांना पहिली 3 वर्षे प्रशिक्षण देऊन लोकांमध्ये आर्थिक समज आणि विम्याचं महत्त्व पटवून दिलं जाणार आहे। म्हणजे काय, 3 वर्ष महिलांना प्रशिक्षण याच्यामध्ये मिळणार आहे की हे विम्याचं योजनेचं जे आहे ते महत्त्व पटवून देण्यासाठी। तर त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तर प्रशिक्षणादरम्यान महिलांना काही पैसेही मिळतील। म्हणजे जे तुम्ही 3 वर्ष प्रशिक्षण घेणार आहेत त्याचं तुम्हाला फुकट नाही, तर तुम्हाला त्याचे पैसेही मिळतील। शिक्षण घेता घेता तुम्हाला पैसेही सरकार देणार आहे महिन्याला। तर 3 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर या 10वी उत्तीर्ण महिलांना LICमध्ये विमा एजंट म्हणून काम करता येणार आहे। याशिवाय पदवी उत्तीर्ण इन्शुरन्स सखींना LICमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची ही संधी मिळणार आहे। वा, खूप महत्त्वाची अपडेट आहे आणि महत्त्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे महिलांसाठी की महिलांनी आता घरी बसल्या बसल्या तुम्ही आर्थिकदृष्ट्या सबल होऊ शकता आणि तुमचे स्वतःचे पैसे तुम्ही कमवू शकता। तर त्यासाठी काय लागणार आहे, त्यासाठी पात्र काय आहेत हेही सरकारने स्पष्ट सांगितले आहे। ते आपण पाहूयात की त्यासाठी अटी काय आहेत आणि पात्रता काय आहे। तर या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांकडे किमान मॅट्रिक, हायस्कूल 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। म्हणजे ज्या महिला जे आहे 18 ते 70 वयोगटातील महिलेचे 10वी पास असणे गरजेचे आहे, ते याची पात्रता आहे, पहिली अट आहे। तर तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्रही असणं आवश्यक आहे त्या महिलेकडे, जी महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहे। तर सर्व विमा योजनांमध्ये सामील होण्यासाठी एक निश्चित वयोमर्यादा आहे। तर त्यासाठी जी आहे ती 18 ते 70 वयोगटातील महिला ज्या आहेत त्या योजनेसाठी अर्ज करू शकतील असं सरकारने सांगितलेलं आहे की 18 ते 70 या योजनेची वयाची मर्यादा आहे। तर LICची विमा सखी केवळ महिलांसाठी आहे। ही शिष्यवृत्ती योजना आहे, त्यामुळे या योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर 10वी उत्तीर्ण महिलांना पहिली 3 वर्षे प्रशिक्षण देण्यात येणार असून या काळात त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात पैसे दिले जाणार आहेत। म्हणजे काय, तर महिला ज्या आहेत ही योजना फक्त विमा सखी केवळ ही महिलांसाठीच आहे। त्यामुळे या योजनेमध्ये पात्र महिला कोण आहेत, तर ज्यांचे 10वी पास झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे, ही पहिली अट आहे। दुसरी अट म्हणजे काय, तर त्यांचं वय आहे ते 17 ते 70 वयोगटामध्ये त्या बसल्या पाहिजेत असं त्यांचं अट आहे। आणि तिसरं म्हणजे काय, तर महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याबद्दल, आणि त्यासाठी महिलांना दरमहा पैसेही देणार आहेत। म्हणजे शिष्यवृत्तीच्या स्वरूपात त्यांना पैसे मिळणार आहेत। त्यामुळे ह्याच्याबद्दल काही शंका नाही, हे तुम्ही अर्ज करू शकता। तर विमा एजंट म्हणून महिलांना स्वावलंबी बनविणं आणि त्यांना आर्थिक साक्षरतेचं प्रशिक्षण देणं हा योजनेचा उद्देश आहे। तर या योजनेअंतर्गत महिलांना विमा पॉलिसी विक्रीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तर ज्याच्यामुळे त्यांचे उत्पन्नही वाढेल आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता जी आहे तीही सुनिश्चित होईल असंही याच्यामध्ये सरकारने सांगितलं आहे। तर या योजनेअंतर्गत जे आहे ते एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही संस्थेची कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही, हे महत्त्वाची
बातमी आहे, तर हे सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे काय, तर म्हणजेच या योजनेअंतर्गत ज्यांची नियुक्ती केली जाणार आहे त्यांना संस्थेचे नियमित कर्मचारी मानलं जाणार नाही आणि त्यांना वेतनही दिलं जाणार नाही. हे सरकारने स्पष्ट आधीच सांगितलेलं आहे की पात्रता आणि अटी काय आहेत हे सरकारने सांगितलेलं आहे. तर हे लोक प्रशिक्षणार्थी किंवा सहाय्यक म्हणून काम करतील आणि त्यांना निश्चित स्टायपेंड दिलं जाणार आहे. तर त्यांना महामंडळाच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे अधिकार व लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे हे 3 वर्ष जे आहेत महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्याच्यासोबत पगारही पेमेंटही देण्यात येणार आहे. तर योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी कामगिरीचे काही निकष पूर्ण करावे लागते. तर या योजनेचे यश आणि सहभाग्यांची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी हे निकष केले जात आहेत. तर हे महिलांना सांगण्यात आहे. तर आता ते 3 वर्षामध्ये दरमहा किती पैसे भेटतील हे आपण जाणून घेऊयात. तर किती भेटणार, तर दरमहा 7,000 रुपये मिळणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजे काय, महिलांना या 3 वर्ष जे प्रशिक्षण मिळणार त्या 3 वर्षामध्ये दरमहा 7,000 रुपये महिना भेटणार आहे. तर योजनेच्या सुरुवातीला महिलांना दरमहा 7,000 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये दरमहा दिले जातील. ज्या विमा सखींनी आपलं टार्गेट पूर्ण केलं त्यांना स्वतंत्र कमिशनही दिलं जाईल असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. तर योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना विमा एजंट म्हणून रोजगार दिला जाणार आहे. त्यानंतर आणखी 50,000 महिला योजनेचा लाभ दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजे काय, तर दरमहा 7,000 रुपये फिक्स आहेत, पण जर त्या सखी महिलांनी जर त्यांचं टार्गेट पूर्ण केलं तर त्याचंही त्यांना कमिशन जे आहे ते मिळणार आहे. म्हणजे 7,000 प्लस तुम्ही टार्गेट अचीव करून जेवढे पैसे येतील तेवढे पैसे तुम्हाला भेटणार आहेत. दरमहा तुमची कमाई होणार आहे. तर हे महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे की त्यांनी 3 वर्ष प्रशिक्षणही मिळणार आणि प्लस महिन्याला 7,000 आणि प्लस त्यांना कमिशनही मिळणार आहे त्याच्यामुळं महिलांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही शिकतही पैसे कमवू शकता, तुमच्या घराला आर्थिक मदत होणार आहे. तर अशी ही महत्त्वाची बातमी आहे. आता पण हा अर्ज करायचा कसा, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तुम्ही अर्ज करणार असाल तर अर्ज प्रक्रिया काय आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की विचारा. म्हणजे मी त्याच्याबद्दलही तुम्हाला सांगेल की अर्ज प्रक्रिया कशी असेल, त्यासाठी डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत. तुम्ही कमेंट नक्की करा. जर तुम्हाला याच्या पुढची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मी नक्की याचा व्हिडिओ वेगळा बनवून टाकेल. तुम्हाला त्याच्याबद्दल प्रक्रिया कशी आहे, अर्ज प्रक्रिया कशी आहे हेही सांगेल आणि त्याबद्दल कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हेही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तुम्ही नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.